सुरेश अण्णा धस यांची आष्टी पटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक तिंतरवणी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच उद्धव बापू खेडकर. सर, माझं नाव संस्कृती अवसराव कांबे. मी एकलव्य विद्यालयामध्ये 7वी मध्ये शिकत आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे गायरोस्कोपिक ट्रान्सपोर्ट. हा एक फ्युचरिस्टिक ट्रान्सपोर्ट म्हणजे भविष्यामध्ये यूज होण्यासारखा आमचा हा प्रोजेक्ट आहे, जो 2 रस्त्याच्या मध्ये चालेल, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक एकाच वेळी प्रवास करू शकतात. म्हणजे हा मॉडेल आहे, ह्याच्यामध्ये लोक प्रवास करतील आणि ज्या छोट्या छोट्या गाड्या त्या साईडने चालतील. ह्याचे जे फायदे तेही सांगेल. नमस्कार, मी प्रतीक्षा घायर. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव एकलव्य विद्यालय शिरूर कासार. तिने सांगितल्याप्रमाणे या प्रोजेक्टचे मी काही फायदे सांगणार आहे. तर तुम्ही मोठी मोठी शहरं पाहिली असतील, चेन्नई, दिल्ली ही सगळी मोठी मोठी शहरं असतात. त्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळतं. ती ट्रॅफिक कमी प्रमाणात व्हावी म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. तर ट्रॅफिक कमी झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण पण कमी होणार आहे, म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आणि या प्रोजेक्टसाठी कमीत कमी प्लेस ह्यासाठी लागणार आहे आणि यासाठी प्रदूषण पण कमी प्रमाणात होईल आणि आपला निसर्ग तो सुरक्षित राहील, कारण की या मोटरमध्ये आम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर केलेला आहे. आणि जिथं आम्ही सिरेंज वापरल्यात तिथं आपण पुढे चालून सिरेंजच्या जागी तुम्ही जेसीबी पाहिले असतील, त्याची मागची बाजू वर खाली होते, त्याला आपण हायड्रोलिक सिस्टम असतं ते फ्युचर मध्ये आपण त्याच्या जागी वापरू शकतो. जर ह्या आमचा जो मॉडेल आहे त्याच्या समोर एक पूल आला तर इथं आम्ही सिरेंज घेतले आहेत, इथं सिरेंज वापरले आहेत, पण पुढे चालून तिथं आपण हायड्रोलिक सिस्टमचा वापर करू शकतो. जर इथं पूल आला तर आपण ह्या सिरेंजच्या द्वारे म्हणजेच पुढे चालून व्हॅक्युम पंपच्या द्वारे हे जे मॉडेल आहे त्याला खाली घेऊ शकतो. आणि आम्हाला वाटतं की हा जो आमचा प्रोजेक्ट आहे तो भविष्यामध्ये खूप जास्त युजफुल राहू शकतो आपल्या पर्यावरणासाठी, जेणेकरून नॉइज पोल्युशन पण होणार नाही आणि प्रकृतीला कोणती हानी पण पोहोचणार नाही. हा ट्रॅफिक साठी व नॉइज पोल्युशन साठी एक रामबाण उपाय आहे असं आम्हाला वाटतं. आणि असं वाटतं की हा उपक्रम राबवायला हवा आपल्या भारत देशामध्ये. आणि जसे की अमेरिका, जपान सारखे देश ह्या प्रोजेक्टवर सध्या काम करत आहेत, पर आम्हाला वाटतं की हा जो प्रोजेक्ट आहे तो भारतात पण राबवायला हवा. हे शहरामध्ये चालणार आहे, हे शहरामध्ये चालणार आहे. मेट्रो शहरातच ना, खेड्यात आहे. मेट्रो त्यावरून चालतात ना, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम काढण्यासाठी सोडवले. तरी रस्त्यावर चालू शकतं. ह्याला रेल्वे सारखा आपला सेपरेट रस्ता बनवायची गरज नाहीये. नेक्स्ट स्टँडर्ड. माय स्कूल नेम इज एकलव्य विद्यालय शिरूर कासार. दिस इज आवर हेमोडायलिस प्रोजेक्ट. जेव्हा आपली किडनी खराब व फेल होतात, जे त्यांचं मुख्य काम आहे रक्त शुद्ध करण्याचं आणि युरिन बनवणं, ते काम ते नाही करू शकत, अशा कंडिशनला आपण सीकेडी म्हणतो. सीकेडी मीन्स क्रोनिक किडनी डिसीज आपण असं बोलतो. या स्टेजला आपल्याला डायलिसिस हे करावंच लागतं. डायलिसिसच्या माध्यमातून आपल्याला बेसिकली डायलिसिस एक ही प्रोसेस आहे जी की आपण किडनीचे फंक्शन पूर्ण करू शकतो. डायलिसिसचे 2 प्रकार पडतात. पहिले हेमोडायलिसिस आणि दुसरा पेरिटोनियल डायलिसिस. हेमोडायलिसिस हे रक्तापासून होणारा डायलिसिस आहे. पेरिटोनियल डायलिसिस हा पोटापासून होणारा डायलिसिस आहे. हेमोडायलिसिस हे रक्त शुद्ध करण्याची एक मशीन आहे. या मशीनचे पार्ट डायलायझर आहे, जे की रक्त शुद्ध करतं आणि ब्लड पंपच्या द्वारे अशुद्ध रक्त बाहेर काढते. हे आपलं ब्लड पंप आहे. याच्यामध्ये अशुद्ध रक्त असतं, हे आर्टरी लाईन मधून सर्क्युलेट होतं आणि या मॉनिटर मध्ये सर्क्युलेट होऊन या डायलायझर मध्ये येते. या डायलायझर मध्ये फिल्टर होतं. हे एक इंजेक्शन आहे. ह्या इंजेक्शनचं नाव हेपरिन पंप म्हणून असं आहे. ह्या इंजेक्शन मध्ये एक वॅक्सिन असते. त्या वॅक्सिनचं नाव नॉर्वेल ही वॅक्सिन आहे, कारण की जे आपण ब्लड सर्क्युलेट केलंय ते गोठू नये म्हणून याच्यात वॅक्सिन टाकलेली असते नॉर्वेल नावाची. बाकीची माहिती तुम्हाला माझी सहकारी तेजस्विनी खेडकर. गुड आफ्टरनून सर, माय नेम इज तेजस्विनी खेडकर. माय स्कूल नेम इज एकलव्य विद्यालय. आताच माझी सहकारी गायत्री मुळे यांनी सांगितलं की डायलिसिस म्हणजे काय, त्याचे प्रकार किती व ते काय काम करतात. तर हे डायलायझर हे ब्लड फिल्टर करायचं काम करतं. तर यामध्ये जे वेस्ट ब्लड आहे ते या यूज डायलिसिस मध्ये जातं आणि जे फिल्टर झालेलं ब्लड आहे ते या फ्रेश डायलिसिस मध्ये जातं. जर जे फिल्टर झालेलं ब्लड आहे ते या फ्रेश डायलिसिस मधून वापस या डायलायझर मधून जाऊन आर्टरी लाईनने आपल्या शरीरात जातं. तर हेमोडायलिसिसचे 2 प्रकार पडतात. एक अक्यूट हेमोडायलिसिस आणि दुसरं म्हणजे मेंटेनन्स हेमोडायलिसिस. तर अक्यूट हेमोडायलिसिस हे अक्यूट किडनी इंजुरी पेशंट हे करतात आणि हे टेम्पररी पिरियड साठी असतात. आणि दुसरं म्हणजे मेंटेनन्स हेमोडायलिसिस हे सीकेडी पेशंट करतात. सीकेडी म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज हे पेशंट करतात आणि हे परमनंट पिरियड साठी असतात. हे आठवड्यातून 2-3 वेळेस केले जाते आणि हे 3-4 तासाच्या सेशन्स मध्ये केले जाते. जर आपल्याला आपल्या शरीरातून ब्लड काढायचे असेल तर ते कसे, तर आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. पहिलं म्हणजे एव्ही फिस्टुला, दुसरं
दुसरं म्हणजे पर्मकात आणि तिसरं म्हणजे एविगा. तर या हेमोडायलिसिस मध्ये काय फायदे आहेत तर ही माझी सहकारी गायत्रीमुळे ही सांगेल. हेमोडायलिसचे फायदे: पहिला, वजन कमी होते, हाईट वाढते आणि टॉक्झिनच्या रक्तामधून टॉक्झिन बाहेर निघते. ब्लड प्रेशरच्या गोळ्यांच्या रिक्वायरमेंट कमी होतात. आता तुम्हाला अडचणी तेजस्वीने सांगेल. तर हेमोडायलिसिस मध्ये येणाऱ्या अडचणी अशा आहेत की लो ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, हेडॅक, लेग पेन आणि ॲलर्जिक रिएक्शन. आपण डायलिसिस कायमसाठी नाही करू शकत. जोपर्यंत आपली किडनी ट्रान्सप्लांट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे डायलिसिस करावे लागेल. धन्यवाद. प्रोजेक्ट नाव आहे वॉटर प्युरिफिकेशन. जे फॅक्टरीमधील वेस्ट वॉटर आहे ते आपण नदीमध्ये न सोडता वॉटर प्युरिफिकेशनच्या द्वारे प्युरिफाईड करून शेतीमध्ये घरगुती यूजसाठी वापरले पाहिजे. त्याने ह्या प्रोसेसने वॉटर रिव्हर पॉल्युशन होणार नाहीत आणि पाणी प्रदूषण टाळेल. विज्ञान प्रदर्शन आपण आज इथं पाहत आहोत. माझ्यासोबत आहेत आयोजक विज्ञान प्रदर्शनाचे. सर, कशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि किती शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? या विज्ञान प्रदर्शनामध्ये आज जवळपास 111 प्रयोग इथं आलेले आहेत आणि या 111 प्रयोगामार्फत प्रत्येक केंद्रातून जवळपास 5-5, 10-10 प्रयोग इथं आलेले आहेत आणि गट शिक्षणाधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही याचं नियोजन केलेलं आहे. कितवीचे विद्यार्थी सहभागी आहेत? याच्यामध्ये 6वी पासून ते 10वी पर्यंत आणि काही 11वी 12वीचे सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत शिरूर कासार तालुक्याचे दंडाधिकारी आणि तहसीलदार साहेब आहेत. त्यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि काय सांगाल याच्याविषयी? जिल्हा परिषद हायस्कूल खोकरमोहा या ठिकाणी 52वे विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे आणि त्यामध्ये तालुक्यातील जवळपास बहुतांश शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानासोबत व्यावहारिक ज्ञान आणि वस्तुस्थितीची जाण निर्माण होण्यासाठी या विज्ञानाच्या प्रयोगाचा अतिशय उपयुक्त असा फायदा होणार आहे आणि यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यास सुद्धा याचा फायदा होणार आहे. भविष्यामध्ये हेच विद्यार्थी पुढे जाऊन मोठे अधिकारी, शास्त्रज्ञ, संशोधक होतील अशी मला या ठिकाणी आशावाद वाटतोय. काही विद्यार्थ्यांची नासामध्ये निवड झाली होती. खोकरमोह मधल्या 2 विद्यार्थ्यांची इस्रोला आणि एका विद्यार्थ्याची नासाला निवड झालेली होती. या विज्ञान प्रदर्शनामुळे अशा या गोष्टींचा या शाळेला फायदा होतो. निश्चितच हे विज्ञान प्रदर्शन जे इथं आयोजित केलेलं आहे, या प्रदर्शनाच्या माध्यमातून शिरूर कासार तालुक्यामधून अनेक शालेय विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि याच्या मार्फतच विद्यार्थ्यांना प्रदर्शनाच्या मार्फत अनेक फायदा होणार आहे. आपण जाणून घेतलेला आहे. धन्यवाद.